भातकुली ते आसरा रस्ता बांधकाम भ्रष्टाचार, गावातील नाली रस्ते निकृष्ट बांधकाम याच्या विरोधात आरपीआय पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागासमोर गेल्या 6 दिवसांपासून उपोषणास सुरुवात केली होती। विलसपम रोड इन्फ्रा कंपनीला काळ्या यादीत टाकावे, रस्ता नाली बांधकाम भ्रष्टाचार करणाऱ्या इंजिनियर तसेच देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करणे या प्रमुख मागण्या घेऊन गुरुवारी चक्क कार्यालयासमोर सागर गवई यांनी लोटांगण घेऊन प्रवेशद्वार बंद करण्यात आलं। जय भीम जय शिवराय। मी सागर दिलीप गवई गेल्या 7 दिवसापासून संघर्ष बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती येथे आमरण उपोषण चालू आहे। इथले सदर कर्मचारी यांना माझी एकच मागणी आहे की जो अमरावती ते आसरा जो रस्ता आहे, या रस्त्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार आहे, त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात हे आमरण उपोषण चालू आहे। परंतु जे निकृष्ट दर्जाचं झालेलं बांधकाम आहे ते बांधकाम त्वरित तोडून पुनर्जीवन बांधकाम करणे व संबंधित अधिकारी तथा कंपनी यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे एवढीच माझी मागणी आहे। परंतु कंपनीला इथले अधिकारी पाठीमागे घालून त्यांना परिपूर्ण सपोर्ट करत आहे आणि उपोषणकर्त्याला कुठल्याच प्रकारची मदत सार्वजनिक बांधकाम विभागातले कुठलेच अधिकारी करताना दिसत नाही आहे। जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण सुरूच राहील। जय भीम जय शिवराय। या आंदोलनात सागर गवई यांनी आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन छेडले असता मोठा पोलीस बंदोबस्त सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर लावण्यात आला। या आंदोलनात शेवटी कार्यकारी अभियंता SP थोतांगे यांनी संबंधित अभियंतासह देखरेख कर्मचाऱ्यांना निलंबित केले। तसेच नाली रस्त्याचे बांधकाम पुन्हा नवीन बांधकाम करण्यात येईल असे लिखित आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते सागर गवई यांनी आपले उपोषण मागे घेतले। या आंदोलनात आरपीआय पक्षाचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश शिंगरे, अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक सरदार, सागर गवई, मनोज थोरात, डोंगरे, नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आणि आसरा रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जा झाला आहे असा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। उपोषणाला बसलेले आहे। कमिटीमधलं आहे त्या उपोषणाची आपण पूर्णपणे दखल घेतली। ज्या ठिकाणी कंत्राटदाराचं काम निकृष्ट झालं असेल किंवा लाईनमध्ये नसेल अशा ठिकाणचं काम जे आहे ते आपण कॉन्ट्रॅक्टरच्या खर्चानं दुरुस्त करून देण्याबद्दल आपण त्यांना लेखी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरनं सुद्धा तसं पत्रसुद्धा आपण दिलं आहे। व लाईन लेवलमध्ये नसेल काही जर आमचं निकृष्ट असेल तर आम्ही स्वखर्चानं ते काम तुम्हाला 60 दिवसांमध्ये पूर्ण करून देऊ असं आश्वासन दिल्यानंतर डिपार्टमेंटनं लेखी स्वरूपात उपोषणकर्त्याच्या पिंडोला भेट देऊन त्यांच्यासमोर ती लेखी निवेदन आपण त्यांना दिलेलं आहे। त्यांच्या मागणीनुसार त्यांना आपण विनंती पण केली की बा तुमची मागणी मान्य केलेली आहे, त्यानुसार तुम्ही उपोषण सोडा अशी विनंतीसुद्धा खात्यामार्फत त्यांना करण्यात आली। कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणी करत आली काय? ब्लॅकलिस्टचा विषय कसा आहे की कंपनीला जे काम त्यांनी केलेलं आहे, जे काम चांगलं असेल त्याच्याबद्दल आपलं बोलायचं नाही, पण वाईट कामाचं जी त्याच्यावर देखरेख करणारी कंपनी आहे त्यांनी ऑलरेडी त्यांना NCR जो म्हणतो की बा काम योग्य प्रकारचं नाही असं त्यांना रिमार्क दिलेलं आहे आणि त्याचं पेमेंट काही रेकमेंड केलेलं नाही, त्यामुळे त्यांना पेमेंटच भेटलं नाही। तर त्यामुळे असं कुठं ब्लॅकलिस्ट करायचा प्रश्न येत नाही आणि सदर कामाची जी चौकशी आहे आमच्या अधीक्षक अभियंत्यांनी सांगितलं सदर कामाची चौकशी हे दक्षता गुणनियंत्रण मंडळातर्फे आपण करू। तर त्याच्यात काही आढळलं तर आपोआप दोषीवर कारवाई होते, त्याच्यात अधिकारी असतील अधिकाऱ्यावर कारवाई होते, कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होते। त्याचा अवधी किती दिवस आहे आता? कधी आपल्याला आता रायटिंगमध्ये त्यांनी 60 दिवस झालं। तर कसं आहे की कॉन्ट्रॅक्टचं काम आहे, कदाचित मोठा कालावधी लागू शकतो, परंतु कसं आहे की त्यांनी निकृष्ट काम किंवा काही लाईन लेवलमध्ये काम नसेल ते दुरुस्त करण्यासंबंधीचं आश्वासन कॉन्ट्रॅक्टरने दिलेलं आहे आणि खात्यानं सुद्धा रायटिंगमध्ये कळवलं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।